नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला इतकं निष्पक्ष. कारण काय झालं, हल्ली एकतर ही बाजू किंवा ही बाजू अशा पद्धतीने लोक व्यक्त होतात. अत्यंत ते कर्कश असतं आणि त्यातनं सत्य काय आहे हे काही कळत नाही. जसं आता मी मुद्दा टॅग केलाय तुम्हाला, कारण हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जायला हवा, कारण यातनं काही नवे प्रश्न पण तयार झालेत. तर दैनिक लोकमतला श्री शरद पवार यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये 2004चा संदर्भ होता. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जेव्हा 1998 नंतर 2004ला निवडणूक झाल्या आणि 2004ला राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ अधिक होतं आणि तरी सुद्धा दिवंगत श्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पद दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचं. आणि तेव्हापासूनची ही चर्चा सतत असते की अमक्याला मुख्यमंत्रीपद मिळू नये म्हणून. आणि ही चर्चा सुरू झाली ती अजित पवार यांनी सातत्यानं ह्याबद्दलचे काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे. ते असं म्हणाले की 2004ला जेव्हा आमचं संख्याबळ अधिक होतं तेव्हा जर आम्हाला मुख्यमंत्रीपद आम्ही आमच्याकडे घेतलं असतं. आणि अजित पवार स्वतः कधीही असं म्हटलेलं नाहीये की 2004 सालीच मला मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं. कारण 1991 साली अजित पवार राजकारणात आले, ते पहिल्यांदा खासदार झाले आणि नंतर मग आमदार झाले. पण त्यांचं तेव्हापासूनच असं म्हणणं होतं की तेव्हा आर पाटील असतील, जयंत पाटील असतील, अशी काही नेते मंडळी होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की ज्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्षाचा विस्तार अधिक झाला असता. कारण मुख्यमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद आहे. आजपर्यंत शरद पवार यांनी ह्या गोष्टीबद्दल कधीही खुलासा केला नव्हता, ते बोलले नव्हते. परंतु आज दैनिक लोकमतला ते बोलले आणि त्या बोलण्याचा सरळ अर्थ असा, कारण पवार जे बोलतात ते काही सरळ नसतं, त्यातला मधला अर्थ तुम्हाला शोधावा लागतो. तर पवार साहेबांनी असं सांगितलं की माझ्यासमोर तेव्हा 2004 साली, खरं आहे की तेव्हा आमचं संख्याबळ अधिक होतं, पण 2004 साली माझ्यासमोर ऑप्शन एकच होतं, एकच नाव होतं आणि ते श्री छगन भुजबळ यांचं होतं. आणि पुढे त्यांनी टिप्पणी केली, ती अधिक महत्वाची आहे. ते असं म्हणतात की तेव्हा मी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, कारण मी तेव्हाच ओळखलं होतं की त्यांचा पुढचा प्रवास जर बघितला म्हणजे ते जेलमध्ये गेले. आता हे जेलमध्ये गेले हे जे वाक्य आहे, तर छगन भुजबळ कशामुळे जेलमध्ये गेले, तर छगन भुजबळ यांच्यावरती दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या बांधकामामध्ये जे टेंडर्स त्यांनी दिले त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला आणि गैरव्यवहार करून त्यातनं हेराफेरी केली, पैसे मनी लॉन्ड्रिंग केली, अशा पद्धतीची त्यांच्यावरती आरोप झाले, टीका झाली आणि त्यानंतर त्यांना अरेस्ट झाली. दीर्घकाळ ते कोठडीमध्ये होते. आणि त्यानंतर छगन भुजबळ हे भ्रष्ट होते याचा अंदाज आल्यामुळेच मी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही. आणि पुढे जाऊन आणखी त्यांनी महत्वाची टिप्पणी केली, कारण हा प्रश्न उपस्थित झाला असता की मग तुम्हाला ओबीसी नेता, जो एवढा मोठा ओबीसी नेता म्हणून ज्याचं प्रोजेक्शन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, तो कसे चालले. तर त्याच्यात ते पुढे असं म्हणतात की मग ओबीसींना सत्तेमध्ये स्थान द्यायचं होतं म्हणून मी त्यांना सत्तेत बळ दिलं, मंत्रीपद दिली वगैरे वगैरे. आता ह्यातला ही क्रोनॉलॉजी श्री शरद पवार म्हणतात ती पुढचा जो घटनाक्रम त्यांनी सांगितलाय ती बरोबर आहे. जेव्हा एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावरती हल्ला झाला तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडचं गृहमंत्रीपद हे काढून घेण्यात आलं. तेव्हा ते कारण दिलं गेलं होतं. पण त्याच्या आधी काय घडत होतं, तेलगी स्कॅम घडलं. त्याच्या आधी वेगवेगळे आरोप छगन भुजबळांचे झाले. छगन भुजबळ यांनी एक एटीएमची मशीन ठेवलेली आहे, त्या एटीएम वरतीच ते पैसे मोजून घेतात असं सातत्यानं बोललं गेलं. त्यांच्या तेलगी स्कॅमची देशभरात चर्चा झाली, पण तेव्हा त्यांचं गृहमंत्रीपद काढून घेतलं नाही. जेव्हा घडलंय बिघडलंय ह्या प्रहसनवरती, जे एका चॅनलवरती ते प्रहसन सुरू होतं, त्याच्यावरून वाद झाला आणि त्यांनी त्या कार्यालयाची तोडफोड केली. आणि मी तेव्हा त्या संस्थेशी संबंधित होतो म्हणून त्यातला इन्साईट पण मला खूप माहिती आहे. त्याच्यावरती त्यांनी ऍक्शन घेतली आणि छगन भुजबळ यांचं गृहमंत्रीपद काढून घेतलं. आता ईडीच्या कारवाईनंतर तुम्हाला आठवत असेल, आणि महाराष्ट्रातल्या लोकांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे, की ते जेलवरून सुटून आले त्याच्या आधीच ह्या वावड्या होत्या की छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील. इनफॅक्ट असंही म्हटलं गेलं होतं की त्यांना जी बेल झाली त्याचं मुख्य कारण ही एक डील झालेली आहे, अशा अर्थाने ती चर्चा झाली आणि मग नंतरच छगन भुजबळ यांना जामीन मिळाला. परंतु तुम्हाला आठवत असेल तर पुण्यामध्ये छगन भुजबळ हे जेलमधून बाहेर आल्यानंतर एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये पुणेरी पगडी आपण घालणार नाही, इथून पुढे शाहू फुले आंबेडकरांची म्हणजे फुल्यांची पगडी घालावी असं म्हणत
शरद पवार डायसवरती असताना छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली होती भारतीय जनता पार्टीवरती. हे कसे ईडी आणि तत्सम संस्थांचा धाक दाखवून नेते वेगवेगळे आपल्याकडे ओढून घेतात वगैरे अशा पद्धतीचा तो भाव होता. त्यामुळे ही क्रोनॉलॉजी इथपर्यंत बरोबर आहे की छगन भुजबळ यांना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेक वेगळ्या कारणामुळे ते सतत चर्चेत आले. कधी तेलगीच्या प्रकरणात आले, कधी पोलीस दलातल्या संदर्भात आले, कधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टेंडर संदर्भात आले. सर्वात मोठं सुरूच आहे. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जर बघितलं तर हितपर्यंतची क्रोनॉलॉजी बरोबर आहे, पण त्यानंतर खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. ऑब्व्हियसली पहिला प्रश्न तर हाच निर्माण होतो की जर छगन भुजबळ हे एवढे भ्रष्ट होते आणि त्याचा अंदाज श्री शरद पवार यांना 2004 सालीच आला होता, तर त्यांनी मग इतर ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की जे भ्रष्ट नाहीये, जे महाराष्ट्राच्या हिताचं नेतृत्व आहे असं नेतृत्व त्यांनी का नाही घडवलं? मग त्यांना जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांच्याशिवाय ओबीसीतल्या अनेक नेत्यांना संधी देऊन तशी संधी साधता आली असती, मग ते म्हणतील आम्ही धनंजय मुंडे यांना पण संधी दिली. मुद्दा हा आहे की छगन भुजबळ हे जर भ्रष्ट आहेत असं असेल तर मग त्यांच्याकडे गृहमंत्री पद का दिलं? त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद का दिलं? त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग का दिला? एवढंच नाही तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होते. ते ओबीसीचा मोठा चेहरा होते. सातत्यानं छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पार्टीवरती टीका केली. शाहू फुले आंबेडकरांचा महत्वाचा जो भाग आहे तो भाग सुद्धा त्यांनी मांडला आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जे यश मिळत नाही, महाराष्ट्रामध्ये जी एक मनोभूमिका महाराष्ट्रातल्या मतदारांची तयार झालेली आहे ती तयार करण्यामध्ये, ते एस्टॅब्लिश करण्यामध्ये छगन भुजबळ यांचा खूप मोठा वाटा आहे. पण छगन भुजबळ कोण आहेत की ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती, अर्थात छगन भुजबळ आणि दिवंगत मनोहर जोशी यांच्यातला संघर्ष हा वेगळा भाग आहे. आता अनेक प्रेक्षक म्हणतात की छगन भुजबळ पडणार आहेत वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे भाग जे आहेत हे नंतरच्या विश्लेषणाचे आहेत आणि तिथे पण हा संदर्भ आहे. आजच छगन भुजबळ यांचं भ्रष्टाचारी असणं श्री शरद पवारांना आठवलं. त्याचं मुख्य कारण छगन भुजबळ हे एका मोठ्या राजकीय लढाईला सामोरे जातात. त्यांनी पण अशी खेळी केली की स्वतःचाच पुतण्या अपक्ष म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरोधात उभा आहे. त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाचा उमेदवार उभा केलेला आहे. अशा वेळेला ही चर्चा ही ओबीसी मराठा ह्या पातळीवरती न राहता ती भ्रष्टाचार आणि तत्सम मुद्द्यावरती जावी असा बहुतेक शरद पवार यांच्या प्रयत्नाचा भाग आहे. त्यातनं ते घडलं असं माझं मत आहे. परंतु छगन भुजबळ यांनी शिवसेना केव्हा सोडली? जरी मनोहर जोशी आणि त्यांच्यात अंतर्गत मतभेद असले आणि सत्ता स्पर्धा असली तरी त्यांना एक महत्वाचा मुद्दा मिळाला होता आणि तो होता मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा. शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. त्यातनं ओबीसीच्या जातींना आरक्षणाचा लाभ झाला, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यानंतर सुद्धा जेव्हा छगन भुजबळ आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले आणि त्यानंतर त्यांनी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन जे शिवसेनेतलं पहिलं मोठं बंड म्हणून आपण त्याला ओळखतो, बंड काय त्याच्या आधी बंड झाली पण त्याला काही अर्थ नव्हता, छगन भुजबळ काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यांना पद्मसिंह पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी व्यवस्थित प्रोटेक्शन दिलं, त्यांना सभागृहात आणलं. मग बाकीचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. छगन भुजबळ यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला वगैरे. ते धाडस छगन भुजबळ यांनी दाखवलं आणि ते श्री शरद पवार यांच्याबरोबर गेले. अशा छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचारी असण्याचा मुद्दा इतक्या वर्षानंतर म्हणजे 2004 ते 2024 बरोबर 20 वर्ष झालेली आहेत. छगन भुजबळ हे भ्रष्ट होते असं सांगण्याचा प्रयत्न म्हणजे छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या नंतरच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्याची क्रोनॉलॉजी पुन्हा एकदा उलट्या पद्धतीनं सेट करून छगन भुजबळ यांचं भ्रष्ट असणं, जे आता मुद्दाच महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरलेला नाही. कारण भारतीय जनता पार्टीने तरी आरोप कोणावरती करावा, कारण बहुसंख्य नेते हे भारतीय जनता पार्टीमध्येच आहे आणि विरोधी पक्षांनी तरी काय मुद्दा करावा, कारण त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक मंडळीवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विशेषतः शिखर बँकेचा जो गैरव्यवहार झालेला आहे त्या गैरव्यवहारासंदर्भामध्ये आज दोन्ही काँग्रेसकडे असलेल्या अनेक नेते मंडळीवरती आरोप झालेले आहेत. आज सुनील केदार ज्यांना शिक्षा झाली आहे त्यांच्यावरती होम ट्रेड सारख्या महत्वाच्या घोटाळ्याचा जो 10,000 कोटीचा घोटाळा आहे त्याचे आरोप आहेत. असा कोण नेता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या राजकीय पक्षामध्ये नाहीये. त्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दाच गौण इथे महाराष्ट्राच्या राजकारणात. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, पण ही वस्तुस्थिती आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर आता काय दिसतं आहे तर जो मुद्दा या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये गैरलागू झालेला आहे त्याला पुढे आणून 2004 साली
जे मुख्यमंत्री पद मी छगन भुजबळ यांना मिळू दिलं नाही ते एक प्रकारचं जस्टिफिकेशन आहे जे अजित पवार उपस्थित करतायत. जे अजित पवार सांगतायत की मी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता होतो, मला हे मुख्यमंत्री पद आमच्या पक्षाला मिळालं असतं तर पक्षाचा खूप मोठा विस्तार झाला असता. पण साहेब अनाकलनीय आहेत, ते कुठल्या वेळेला काय घेतील निर्णय वगैरे या गोष्टीचा अंदाजच येत नाही असं म्हणत एक प्रकारे शरद पवार यांच्या वेगळ्या राजकीय भूमिकेवरती जे प्रश्नचिन्ह अजित पवार उपस्थित करू इच्छित आहेत त्या एका दगडामध्ये 2 लक्ष साध्य करण्याचा अजित पवार आणि छगन भुजबळ असे 2 लक्ष साध्य करण्याचा श्री शरद पवार यांचा प्रयत्न आहे. पण म्हणूनच तर नवीन प्रश्न निर्माण झालेत की जर एवढे ते भ्रष्ट होते तर मग ते तुमच्याबरोबर कालपर्यंत कसे होते. पण अशा प्रश्नाला आता महाराष्ट्रात काही लॉजिकल उत्तर मिळत नाही. दुर्दैवाने आपले काही प्रेक्षक पण ह्या परिप्रेक्षामध्ये बघत राहतात किंवा ह्या परिप्रेक्षामध्ये बघत राहतात. तशी वेळ महाराष्ट्रात आता नाहीये. महाराष्ट्रातला मतदार हा चोखंदळ आहे. जो कुठला राजकीय पक्ष महाराष्ट्राचा विकास करेल त्याचीच तो निवड करेल असं माझं पूर्ण ह्याबद्दलचं मत आहे. थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न काय आहे तर आज दिवसभरातली महत्वाची जी घडामोड घडते आहे काही घडामोडी निश्चितपणे सुटून जातात. कारण रोजचा माझा प्रवास सुरू आहे, अनेक नेते भेटतायत, अनेकांशी मी बोलतो आहे आणि त्यांचं आकलन समजून घेतो आणि महत्वाचं महाराष्ट्रातले प्रेक्षक आमच्याशी खुलेपणाने बोलतायत म्हणून तर आम्ही नो फिल्टर आणि नो एडिटिंग ही कॉन्सेप्ट घेऊन येऊ शकलो. म्हणून पुन्हा एकदा विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे. तुम्हाला इथं निष्पक्ष पद्धतीनं विश्लेषण पाहायला मिळेल. हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत गेले पाहिजेत, कारण तुम्हाला इंडिपेंडेंट जर्नलिझम जर बघायचं असेल तर याच्याशिवाय दुसरं स्थळ नाहीये. थांबूया आपण. धन्यवाद.